मंडळी, नीरज जीवनाच्या पटावर मनोरंजनाचं नक्षीकाम करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. रेखीव विनोदाच्या कलाकुसरीचा साथ चढवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाची दाद देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, डॅशिंग अँड धडाकेबाज महेश कोठारे सर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमुळे अहिराणी भाषेचा गोडवा जगभरात पोचला. आता या भागाच्या सुरुवातीला देखील आपण एक धमाकेदार अहिराणी भाषेतलं गाणं पाहिलं. याच अहिराणी गाण्यातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अष्टपैलू कलाकार उत्कर्ष शिंदे, मनमोहक अभिनेत्री शीतल अहिराव, गीतकार भैया मोरे, अहिराणी स्टार विनोद कुमावत, या गाण्याचे निर्माते गोकुळ पाटील सर, सुप्रसिद्ध कंपोजर आणि सिंगर समीर केस. तुम्हा सगळ्यांचं जत्रेत स्वागत आहे. तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळणार आहोत प्रहसनांकडे. मंडळी, गॅस टंचाईमुळे अख्ख्या जगाचे धाबे दणाणलेले असताना श्यामरावांच्या आयुष्यात मात्र येणार आहे एक थंड हवेची झुळूक. चला बघूया ही थंड हवेची झुळूक त्यांच्या आयुष्यात त्यांना किती साथ देते ते. तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या विनोदी गावकऱ्यांना. या जावाय बापू याला का किती दिवसानं भेट झाली. हा या 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 अहो, दोघी जणी नुसत्या तुमच्या वाटाकडे डोळं लावून बसलेल्या कावाच्या. काही खरं नाही हो, काही खरं नाही. अहो, खरंच का खोटं सांगतोय तो? ही बघा बेगा बेगा भरून बसले ते कशा. बघा तरी नुसतं. धनी, माझा धनी आला. हाय! हाय! हाय, पाहुणं! हाय! अरे पळून कुठं निघालाय? नाही नाही अरे बायको आहे तुमची. नाही नाही अहो, चेतना आहे चेतना. चेतना आहे ही. चेतना आहे तर काय मग वरती येडी दिसती का काय? अरे बापरे. असं करताय. हा. आता या ना. अरे बापरे, अरे बापरे. आहे तुझ्या आईला. हाय. प्राणनाथ, आ? मी कधीची तुमची वाट बघत होते. चला ना, आपल्या घरी घेऊन चला मला. चला ना, घरी जायचंय मला. चला ना. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. मा नशीब कुल्ल गाड्या. अरे काय ऐकतोय मी? माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नाहीये. मी काय पाहतोय? माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. माझी बायको म्हणते मला घेऊन चला, ती स्वतः म्हणते मला घेऊन चला. श्याम्या, चाल म्हणते ना ती, स्वतःशी काय बोलून राहिला. चाल लवकर घेऊन चालते ना. ते बसणं जाऊ दे, जाऊ दे, बसणं जाऊ दे. सीतू, तू खरंच माझ्याकडे येणार आहे? आई, तू नक्की माझ्याकडे येणार आहे? हा, मग तुमची शपथ, माझी आयाची शपथ. अरे बापरे, देर आहे दुरुस्त आहे. देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के ये 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 ये. अरे अरे पाहुणं काय लाज बीज आहे का तुम्हाला? काय अरे माणसं वाचली ती का इकडंच काय चालू झालाय? पाया पडतात. सॉरी 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 सॉरी. काय करताय का? सॉरी मामा. चल माडी, आपण निघू निघू निघू. मामा इकडे फोला मिळते का? फोला फोला. कसला फोला? फोला? अहो ती भाड्याची गाडी नाही का फोला? ती कशाला पाहिजे तो? वाडा भाई की हा. रिटून बसायचं त्याच्यातच. असं चिकटून चिकटून जायचं. अख्खी वाडा बुक करतो मी. करा, करा. मामा ए, माझी पप्पी आली. नाही नाही नाही, थँक्यू. तुम्हाला काय कळतंय का? लय उत आलाय तुम्हाला. नाही नाही, थँक्यू असू द्या, असू द्या, थँक्यू. असू द्या, असू द्या, असू द्या. चेतू चेतू, चल 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 चल. चला चला चला. अरे बापरे, एवढ्या बॅगा का बरं घेतल्या पण? एक तिकडे माझी
ती नायाच्या आय आपल्या बरोबर आली तर चालेल ना? तीन बाय चालेल चालेल. चालेल 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 हा, चालेल जाऊ, तू सोबत येत असशील ना मला काही पण चालेल पण सेतू तिला आपण आहे ना बाहेर हॉल मध्ये झोपू हा बेडरूम मध्ये आपण लुपाछुपी खेळू पकडा पकडी खेळू आपण मला धीरच धरवत नाही चल 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 घेते चल चल ए जावय बापू अरे आल्यासारखं जरा टेकवा तरी कुल बसा तरी जरा चहा पाणी तरी प्याला का नाही अहो आता रे अरे बसा चहा पाणी घ्या ऐक आता अरे बसा ठेवा ती खाली अरे नका नका अहो, नका बसा चहा पाणी पिल्याशिवाय अरे जायचं. नको हो. आता चहा कॉफी टोस्ट खारी सगळं आता माझ्या घरी हा तिकडे आता आता रे लोक जुळवून जुळून हाणताय की कविता चांगला आहे चांग बसा बसा काय नाही बसा आयला का पाहुणा आला याच्याशिवाय सोडणार आहे आम्ही चटना चहा टाका चला नको ना मामा नको ना अरे नको काय आम्हाला तरी टाकाल का नाही तुमच्यासाठी लागा तंगड तोडत यायचं एवढ्या लांब चटना चहा टाका चला हा तसा प्रवासात चहा झालाच नाहीये ना? हा बिस्किट खाऊनच जाऊ मग. हा चालतंय ए बेटा जा चहा टाका चला ए सेतू पटापटा चहा टाक ढसा ढसा प्या तुम्ही मग निघतो आम्ही हा काय ग? हे सेतू चहा टाक ना नाहीये. मामा अरे ती चहा का बनवत नाहीये चटना अरे चहा करा की आता रे. मामी अरे तुम्ही लगा तुमचा चहा पिताय अरे आम्हाला कोण चहा दिलं का नाही लगा अरे चहा टाकाय कोणी बनव तरी. चेते बनव कसा बनवायचा चहा मामा? गॅस संपलाय नाही तर काय 4 दिवस झाला अन्नाचा दाना नाही पोटात कुरमुर खाऊन दिवस काढ अरे मग चुलीवर टाका ना त्याच्यात काय आहे जावा चुलीची लाकडं बी संपली आहेत लाकडं तोडायला कोण जाणार बाई आम्ही तर नाही जाणार एवढ्या उन्हात म्हणून यांना बोलवलंय मग. अरे तीन बाय ना काय झालं? असं शे का नाही तसं तसं तरीच म्हंटल ही सामुद्र दुनी माझ्यासाठी काबरा उघडली आहे बा सिलेंडर संपलाय बर बर मला असं वाटलं होतं की माझी बायको मला भेटायला आतुर झालेली आहे तिला माझी आठवण येते सिलेंडर संपला म्हणून बोलवलं का मला इथे नाही होय, तसं नाही खरं नाही तसं नाही तर मग कसं आता तुमच्याकडे सिलेंडर असता तर मला बोलवलं असतं का तुम्ही नाही बोलणार नाही म्हणताय बोलताय, मामी हो काय अरे काय पाहुणा कसं बोलताय तुम्ही ना, ना. काय? तर मग काय आता खोटं बोलतो काय आ? यांच्याकडे 2 सिलेंडर आहेत ते बोलले होते एकदा तुमच्याकडे डबल नाहीये का? सिंगलच आहे. ओ मामा खरं सांगा याला काही अर्थ आहे का आ? काही अर्थ आहे का याला असू द्या ना शामराव जाऊ द्या ना आता काय विषय आहे इती म्हणली स्वतःहून तर जावा ना घेऊन असं नाही तर तसं इती का नाही इती का नाही सांगा मला एवढी वर्ष प्रयत्न करताय तुम्ही सपशेल फेल झालं का नाही सगळं आता स्वतःहून म्हणती जावा घेऊन जावा घेऊन चला जाऊ दे चावी चला चाल ग माय मनी भाऊ चाल चाल तू आली ना माझे दिवस सुखात जातील ग भलता त्रास देतो तिकडे माडी 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 मला एकटं वाटून राहिलं मला एकट्याला झोपच येत नाही ना तेच ऐकून कटाया आलाय मला ओ माडी आता तुले नाही सांगणार तर कोणले सांगू मी म्हण कोणशे आपलं ती माझ्यासाठी नाही येते ही सिलेंडर साठी येते ती सिलेंडर हो मना बच्च मना सोनाना तुकडा कशासाठी पण येते पण कोणाकडे येते तुझ्याकडेच येते ना येऊ दे ना मग श्याम्या कसं असतं माहितीये कधी कधी आपल्याला आपली लायकी कळते पण वाईट नाही वाटून घ्यायचं काय बोल राही तू चल तुझ्या बोलण्यामुळे माझ्या हृदयाला तड तडे जात आहेत ना तू उगी मुगी राह तू बोलूच नको तो तू एकदा तरी बोल ना ग की तू माझ्यासाठी येते बा मी तुमच्यासाठीच येते तुम्ही बोलायचं ना तुझ्या हातचं खायचंय मला हा मी लय सगळं करून देते तुम्हाला काय काय आवडतं सांगा अगं तुझ्या हातची तू माती जरी दिली ना तरी मी ती गप्पा खाऊन टाकीन असं नाही बोलायचं मी मोदक करून देईन तुम्हाला खीर पुरी करू नमस्कार मंडळी
सुदृढ आयुष्यासाठी मनोरंजनाचा खुराक द्यायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, अनेकांच्या यशामागची प्रेरणा जेव्हा स्वतःच अपयशी ठरते तेव्हा काय धमाल उडते ते पाहूया पुढील प्रहसनातून. आणि जे प्रहसन घेऊन मंचावर येतात आपल्या हास्य जत्रेतील यशस्वी कलाकार. आता रडून काय फायदा आहे? भोंगात आणते भोंगात आणि फार इज्जतीचा कचरा करून टाकला. काय करू बाप, काय करू? थांबा ना हो, नका ना तक तक करू. तुमच्या बीपी शूट होऊन जाईन ना. उदे माझ्या बीपी ना ठापकन शूट होऊ दे आणि पाचकन पुचकू दे मला एकदाच. काय हो, काय बोली राय ना. काय बोलू मग, काय बोलू? थांबा बरं, शांत व्हा. अरे कुठल्या लेवलचे दलिंदर मार्क घेऊन आली ही? काय मार्क आहे ते? 5, 3 आणि एका विषयात 1 मार्क पडला तुला. अरे सगळ्यांची मिळून पण 35 टोटल होत नाहीये ना. अरे बापरे, इतकी कशी बेकार नापास झाली माझी पोरगी. अरे अरे आता अरे, झालं ते झालं ना, राहू दे ना. काय झालं? सगळं तुझ्यामुळे झालंय. हो, पोरीकडे लक्षच नाही. त्या टीव्हीच्या डबड्यात मुसडं खोपसलेलं असतं दिवस रात्र. बोलते वरून सगळं काम पण माझ्या आईलाच करावं लागतं. वा रे वा, आईच ते पापडा लागते. आईच कुलड्या बनवत्या, अख्ख्या कुलड्या म्हातारीने केल्या. काय वडे सांडगे तिने टाकले, तिने शेवया पाडल्या. तू काय करते? फक्त कुलड्या तळते आणि खाते तू. करू नको जास्त. एक पोरगी सांभाळायची जबाबदारी होती ती पण नाही केली. काय शांत व्हा. नाक कापलं या पोरीने. आयुष्यात दुसऱ्यांदा टाकलं झाल्यासारखं वाटतंय मला. काय चुकलं का आमच्या? काय चुकलं? बोल बोल पटकन, बोल पटकन. थांबा ना, खानदेशी जुडू तर द्या तिले. असं नाही, हळू नाही जोडी. अंगावर नका येऊ बरं तुम्ही. उत्तप्रा. थांबा, नाही हळू जमलं. बोला, शांत होऊन बोला. हा बोलतोय. नाही जमलं तर नाही जमलं, पण तिला मार्क चांगलं यायला पाहिजे होते, ते नाही आलं ना. बोल. इकडे पाहू, इकडे तिकडे नका बघू, माझ्याकडे पाय. मी बोलतोय ना. 10वीत चांगले मार्क होते तुला. 11वीत पण चांगले होते. 12वीत का बॉम्ब पाडली तू? काय चुकलं आमच्या? चांगल्या गोष्टी शिकवल्या तुला, चांगले संस्कार दिले, त्याचं हे फळ दिलं तू. पप्पा काय पप्पा पप्पा? पप्पा तुम्ही चिकाडलं ना मला. मी अपयश ही यशाची पहिली पायरी असते बुवा. अगं थोबाड तोंडे, पण त्या पहिल्या पायरीच्या खाली जी माती असते ना त्याच्यात लोळली ना तू डुकरासारखी. काय बोलले राय ना हो? आता का जगाला ऐकवणार का तुम्ही? तुझ्यामुळे वयाच्या समजा आणि तशी सांग खापरीन माय तशी छोकरी व करी राहिली. माय करते दिवस रात्र. अरे तुनामुळे व्हायची आई समजून डोक्याला थाप. नमस्कार काका. शिवाली आहे का? तू कोण आहे रे भाऊ? मी पण आहे. मग मी काय करू, नाचू? नाही काका, आधी पेढा घ्या मग नाचा काका. पेडा? शिवाली बने पप्पा मम्मी मावाला मित्र आहे. बने मावाला मित्र. शिवाली आधी पेढा घे. वेडा कशाला बुवा? मला 80% पडले शिवाली. 80% हो म्हणे माया बजा. मारता का? काय दन राहिले कुत्ते? वा. काय मारू म्हणजे? काय करते ते? दन कुत्ते थै नाचते. डेडोर तोंडे, लाज वाटते का तुला? बिनलाजे. मम्मी त्याला 80 मिळालेले आहेत आणि तुला उरलेले 20 मिळालेले आहेत. फक्त तुला आनंद व्यक्त करण्याचा अधिकारच नाहीये. बेटा बने, हा, कॉंग्रॅट्स, अभिनंदन. थँक्यू काका. हा ठीक आहे राहू दे. नाही, असू दे. बरं, बस बरं. काय हिने डोक्याचा बनका उडवून टाकला, त्याच्यामुळे मनस्ताप होतोय मला. नाही ए हुशार पोऱ्या दिसतोय. सरबत गिरबत दे त्याला. नाही काकू काही गरज नाहीये. काका मी फक्त एवढंच सांगायला आलो की मला आज जे काही 80% मिळालेत ना ते फक्त शिवालीमुळे. म्हणजे रे बुवा? म्हणजे काकू
माझं ब्रेकअप झालं. असं त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो काका. हा. तर डिप्रेशनमधनं मला शिवालीनं बाहेर काढल्याने माझा सांभाळ केलाय काका. बेटा तुझे वय काय आहे? मी आताच 12वी पास झालो काका. एवढ्या पटकन तू ब्रेकअप पण करून टाकला? तरी काका मला उशीरच झालाय. नाही नाही म्हणजे मी हेच मला सांगायचं शिवालीबद्दल की काका काकू मला शिवालीनं खूप सपोर्ट केला. खूप मदत केली मला शिवालीनं अभ्यास करताना. बर. म्हणजे काका काय व्हायचं ना, मी रात्रभर अभ्यास करायचो ना तर मला झोप लागायची काका. असं त्यावेळेला शिवाली मला रात्री फोन करायची आणि फोनवरती माझी बोलायची. ती मला खूप गोष्टी सांगायची. मला सांगायची की जो हो गया आगे चल निकल. हिंदी? हा बोलायची ती माझ्याशी. मला खूप सांगायची की अरे बाबा करिअर आहे तुझं, तुला अभ्यास करायचा, चांगले टक्के पाडायचे की नाही. असं हे एवढंच नाही, ती मला बरंच काय काय सांगायची. ते हे पण सांगितलं होतं, काय? वो अफसाना जिसे अनजान तक लाना ना हो मुमकिन उसे खूबसूरत मोड पर लाके छोड़ देना चाहिए. असं ही बोलली? हो. फॉरवर्ड केला असेल तिने. नाही 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 तीच बोलली. मला आठवतं ना काका, तिने खूप मदत केली माहितीये का. काय ग? काका काकू अभ्यास करताना माझं काय व्हायचं, मला ना विसरायला व्हायचं. मी विसरायचो खूप. तेव्हा रात्रभर भिजवलेले बदाम माझ्यासाठी घेऊन यायची शिवाली. माझ्यासाठी आणायची कॉलेजमध्ये. आणि मी लायब्ररीत अभ्यास करायचो ना काका, तेव्हा माझ्या शेजारी बसून माझ्या खिशात हात फिरवायची. का ग? ए डेडोर तोंडे. त्याच्या केसात हात फिरवायची? हा, त्याच्यापेक्षा पुस्तकांच्या पानांवर हात फिरवला असता तर बरं झालं असतं ना. तसं नाही ना काहीतरी किडे पाडले असते ना. का बरं केले हे धंदे तू? पप्पा, तुम्हीच शिकाडलंय ना मला. खरा मित्र तोच असतो जो पुढे गेल्यानंतर मित्राचा हात सोडत नाही बुवा. अरे पण तो पुढे निघून गेला आणि त्याने दिला ना सोडून तुझ्या हात. तू मागे बसली फटकाला मांडून गेंगाने. स्वतः पण खायचे ना बदाम. सगळे बदाम काय त्याच्यात नलड्यात कोंबायचे होते का? कसं बोलून राहिले, मित्र आहे ना तो माझ्या. ए बेटा बने, काका तू लायब्ररीत अभ्यास करत हो, होता हो, ना, हो. मग तिला पण सांगायचं ना अभ्यास करायला. माझ्या खिशात हात कोण फिरवणार. तू कोण राजा लागून गेलाय का रे? पण बाय ना जहागीरदार पोट ना. काय बाई बोली राही ना तो. त्याला बोलून काय फायदा आहे. पण इथे ये आपलंच नाणं खोट आहे ना. हा म्हणे आपलंच नाणं खोटं. तुम्ही बोलते मोठ्या मोठ्या टिंग्या मारून राहिले बरं. ओ, मोठी बने, मोठी बने. वाक्य बोलायची लय हाऊस. असं असतं ना बेटा, काय कसं नसतं, असं असतं मग बेटा. बने, बने. काय गरज होती मित्राला मदत करायची? अरे मी मदत करा असं बोललो, स्वतःला सोडून मदत करा असं थोडं बोललो मी. काय काय रे? काय हा कोण आहे? नरड्यात काय अडकलं रे तुझ्या? शिवा, आपलं स्वप्न पूर्ण आलं शिवा. मी पास झालो. या बजा! शिवाली, तू काय खायचंय कुठे का? तू काय बाय ना. नाही हो. ए धम्मा, तू पण काय नाचते त्याच्यासोबत? पप्पा मम्मी, मावाला मित्र आहे. अगा मी मँडी. कोणाची? म्हणे माय काय ग? काय आलं? पाय गडून गेले ग माझे. नाही नाही नीट 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 बने. हा मला कळतं सांग. नाही नाही काका, माझं नाव मँडी, मला मंदार बोलतात. बेटा उलटा असेल. तुझं नाव मंदार असेल आणि तुला मँडी म्हणत असतील ना. तेच हो काका, तेच हो. येऊ काय? अरे काय? झाला काय? सॉरी काका. काका काय सांगू, काय शॉर्ट झाला. वय बाबा, काय म्हणजे काय? नाही सांगतो. गेली 7 वर्षानं काका हा. मी एकाच वर्गात होतो. वा रे वा. पास होतच नव्हतो. असं का? मग ह्या वर्षी माझ्या वर्गात शिवा आली. असं मग? मला बोलली, मँडी तुझा हात दे. मी दिला. असं तिने माझा हात धरला. मला बोलली, मँडी तू टेन्शन घेऊ नको, तू पास होणार. मी बोललो हे शक्यच नाही, मी पास होऊ शकत नाही. परत हात धरला. मला बोलली, तू पास होणार म्हणजे होणार. मी तुझ्यासाठी 16 गुरुवार उपवास करेन. हात सोड. ते गुरुवार म्हणजे 16 गुरुवार उपवास म्हणजे काय, जेवायचं नाही, ते प्यायचं कळलं नाही. रे. ही का बरं म्हटली पण तसं? कारण मी पास होण्यासाठी शिवा बोललीत मी उपवास धरेन. मला लय बेकार वाटला, मला लय गिल्टी वाटला. तेव्हापासून ठरवला, काय पण झाला ना तरी स्टंडी करायचा. काय करायच्या? स्टंडी. थंडी? स्टडी बोलून राहिला तो पप्पा. तेव्हापासून काका मी दिवस रात्र स्टंडी करतोय. नुसता स्टंडी करून 42% काढले काका. पास झालो, पास. ग. म्हणे माय एवढा अभ्यास करून 42% काढले.